चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित CL न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। चंदगड तालुका हा निसर्ग संपन्न तालुका आहे। इथं भयंकर स्कोप आहे काही करण्याकरता, पण लिटरली चंदगड असू देत, आजरा असू देत, हा कंप्लीट एकसारखाच भाग आहे जो आपला मतदारसंघ येतो तो, पण इथं विशेष काही झालेलं नाही। रस्ते आणि गटारे पलीकडे राजकारणच गेलेलं नाही। आणि मी रस्ते आणि गटारी पलीकडचा समाजकारण करणारा माणूस आहे। हा उद्योग, हा दौलत जो मला सांगितलं गेलं होतं की कोणीही चालवू शकणार नाही, इथून पळवून लावणार, हे ते होणार, हे तुम्ही 5 वर्षात बघितलं। मी एकदा पाय माझे घट्ट रोवले की किती घट्ट रोवत होते। त्यामुळे जर का मला तुम्ही आमदार केलात तर हे रस्ते गटारेच्या पलीकडे जाऊन, मग तो पर्यटन असू देत, रोजगार असू देत, उद्योजकता असू देत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या सगळ्या काही आपसुकच होते। चंदगड विधानसभेसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असे जाहीर केल्यानंतर मानसिंग कोराटे यांना दौलत अथर्वचे कामगार यांनी आज जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। याच दौलत कारखान्यावर काही दशकं विधानसभेचा उमेदवार निवडणूक लढत असेल आणि जिंकून देखील येत असेल, याविषयी अधिक वृत्तांत जाणून घेणार आहोत। माननीय चेअरमन साहेब याच्यापूर्वी त्यांच्या मनामध्ये राजकारणाच्या बाबतीत काही नव्हतं आणि आता पण त्यांच्या मनामध्ये राजकारण नाही आहे। हा एवढा मोठा साखर उद्योग चालवतो वेळी विविध अडचणी त्यांच्यावरती पण बाहेरून संकट येत आहेत। ह्या बाबतीत अडचण, त्या बाबतीत अडचण, बँकेची अडचण, पर्यावरण अडचण, उसाच्या बाबतीत अडचण, या अडचणीवर मात करण्यासाठी आणि तुमचा आमचा कारखाना हा मोठ्या पद्धतीने चालवण्यासाठी नक्कीच त्यांनी 80% समाजकारण आणि तालुक्यासाठी काम करणार, 20% राजकारण भाग घेतलेला आहे। सगळ्यांनी गावागावात काम करून कामगारांनी एक मिळालं बाकीच्या काही आमच्या नक्की वाद पण आम्ही गरज करतो कामगारा आमचा 100% तुमच्या बरोबर आहे आणि तुम्हाला भरवून खोराटे साहेब इलेक्शनला उभं राहणार आणि प्रवासांनी टीव्हीवरती बघितलं फोटोवरती की खोराटे साहेबांचं नाव प्रथम कोणी बघितलं, कोणी ज्या ठिकाणी बहुतेक कोणी राष्ट्रवादी शरद पवार यातून स्त्रियांचं जवळजवळ 99% जाहीर झालेलं आहे। साहेब तुम्ही फक्त कामगारांना राज्याच्या कामगार भोगासारखे धावतील आणि इथून पुढे तुमची ही कामं होत राहणार, साहेब आमदार होणार, फक्त त्यांना ऊर्जा देण्याची गरज आहे आणि ऊर्जा साहेबांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। आणि जर तुम्ही जर आपल्याला मंचावर उपस्थित सर्व स्टाफ, अध्यक्ष पवार साहेब, देसाई साहेब, तेलंग साहेबांनी आता बोलले, देसाई सगळ्यांची नावं घेत नाही, सर्व पदाधिकारी आणि माझे सर्व कर्मचारी वर्ग, आता आपल्या अध्यक्षांनी काही मुद्दे मांडले, तेलंगनी काही मुद्दे मांडले, हनुमाननी काही मुद्दे मांडले, तर तुम्ही आल्यापासून बघताय आणि इथं येण्यापूर्वी सुद्धा मी हाडाचा बिझनेसमॅन होतो आणि आज पण आहे आणि मला बिझनेसमध्येच रुची होती। केवळ आणि केवळ ह्या कारखान्यावर येणारी संकट जी याच्यापूर्वी पण हेच झालेलं आहे, सगळं ह्या दौलतवर राजकारणच खेळलेलं आहे। जो रुलिंग असतो, ज्याच्याकडे कारखाना असतो, त्याचा विरुद्धवाला त्याचे पायच ओढत असतो। बरं, ते कोऑपरेटिव्ह होतं त्यावेळी झालं होतं, एक ठीक होतं, कारण दर कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये असं असतं की दर 5 वर्षांना इलेक्शन होतं, मग त्याला निवडून यायचं असतं।
त्यामुळं इथं शेतकऱ्यांचा किंवा कामगारांचा किंवा तोडणी वाहतूकदारांचा कधीही विचार केला गेला नाही, फक्त राजकारणाचाच विचार केला गेला. त्याच्यानंतर आम्ही घेतली अथर्व दौलत ताले. एकदा आम्ही घेतली की ही प्रायव्हेट कंपनी आहे, इथं 39 वर्ष एकच चेअरमन, तो सांगेल तो चेअरमन, तिथं काय निवडणूक लागत नाही, काही होत नाही. तर ह्यावेळी तरी खरं बघता इतरांनी सगळा सपोर्ट दिला पाहिजे होता, जी कारणं तुमच्या दिलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत. आणि केवळ एक सर्वात महत्त्वाचं कारण आज जर का काय असेल, आज मी राजकारणात उतरायचं, कारण 1 महिन्यापूर्वी तर कुणालाही माहीत नव्हतं की मी राजकारणात उतरेन. माझं मलाच माहीत नव्हतं की मी उतरेन की नाही. पण काही मंडळींशी मिटिंग्स झाल्या मुंबईला, काही लोक उच्चपदस्थ आपले पॉलिटिकल नेते त्यांनी बोलवलं होतं, त्यांच्याशी मिटिंग झाल्या, त्यांची खूप इच्छा होती. आणि त्यांनीच माझ्या डोक्यात भरवलं की तुम्हाला ज्या अडचणी येणार आहेत त्या तुम्ही राजकारणात असला तर जास्त इझिली तुम्ही सोडवू शकाल. आणि तो मी विचार केला आणि एक 8 ते 10 दिवसापूर्वी मी हा निर्णय घेतला की आपल्याला राजकारणामध्ये उतरायचं आहे, आपल्याला आमदारकीला उभा राहायचं आहे. तर ह्या अडीअडचणी मोडून काढायच्या असतील तर सर्वप्रथम मला त्या मी बाहेरचं सगळं बघून घेईन, कारण मी परवा एक लेटर दाखवलं, हे लेटर मी अगोदर सुद्धा तुम्हाला सगळ्यांना दाखवू शकलो असतो. पण हे लेटर दाखवून तुम्हाला काय झालं असतं की ठीक आहे, तुम्हाला पण वाईट वाटलं असतं की अशा घटना चाललेल्या आहेत, त्या कारखाना बंद पडायचे, असे प्रकार करत आहेत, पण करू काय शकणार तुम्ही. तर ते मलाच सगळं सोसावं लागत होतं. मी कुठं कुठं पळत होतो, काय काय करत होतो, ह्याची चांगली जाणीव मराठे साहेबांना आहे, प्रत्येक किंवा दयानंद देवांना आहे. तर असे हल्ले एक चांगल्या चाललेल्या संस्थेवर होत असतील तर सर्वप्रथम मला पूर्ण सहभाग, सपोर्ट पाहिजे, जेणेकरून मी ते हल्ले इथल्या इथंच दूर करू शकेन. राहता राहिली मग राजकारणात यायची गोष्ट. आता मी राजकारणात जर का आलो, उद्या आमदार झालो, तर असले हल्ले मला परतवायला, हे जे मी म्हटलं ही लेटरबाजी झाली, मग कोण कुठल्या मंत्र्याकडे गेला, मग मला पण मंत्र्याच्या मागे जायला लागतं, सगळं काम सोडून मग मी इथं कोण मुंबईत गेलं तर आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलो. आमची तेवढी पोच आहे, तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतलेला असाल, माहिती पण असेल. पण हे करण्यामध्ये वेळ वाया जातो आणि ज्यावेळी वेळ वाया जातो त्यावेळी मी कुठला तरी कन्स्ट्रक्टिव्ह कामाकडे वेळ न घालता मला डिस्ट्रक्टिव्ह कामाकडे वेळ घालावा लागतो. आणि मग काहीतरी आणखीन जास्त इथं करायचं म्हटलं तर एक मनात शंका येते, काय करूया बाबा, थांबूया काय. आणि मग थोडासा विचार करून बाबा थोडंसं इथं ब्रेक लावूया आणि कुठंतरी दुसरीकडे, कारण माझे धंदा कोल्हापूरला आहे, सगळ्यांनी बघितला आहे, पवारसाहेब येत असतात, देसाई तुमचे पदाधिकारी येत असतात माझ्या ऑफिसमध्ये, सगळ्यांनी भेटला, खूप चांगला धंदा चालतो, तो धंदा चालतो म्हणूनही चालवलेला आहे. मग मागचे काही 1-2 वर्ष मी इकडं थोडंसं लक्ष कमी केलं आणि परत मी लक्ष दुसरे कारखाने घेण्यामध्ये घातले आणि आजच्या घडीला मी 2 कारखाने घेतलेले आहेत. इतर ते तुम्हाला माहिती असते. जरी ते 2 कारखाने घेतले असते तरी माझा जीव हा शेवटी दौलतमध्ये असणार, कारण दौलतमधून जो मला एक्सपिरियन्स मिळालेला आहे, वाईट असू दे चांगला असू दे, वाईट एक्सपिरियन्स सुद्धा एक खूप काही शिकवून जातो. ते कशा त्या परिस्थितीवर मात करायची हा वाईट एक्सपिरियन्सच शिकवतो. तर ह्या सगळ्या एक्सपिरियन्समधून मला खात्री झाली की मी कुठलाही कारखाना चालू शकतो. उलट म्हणेन मी दौलत जर का कोणी चालू शकलं तर जगातला कुठलाही कारखाना चालू शकेल तो व्यक्ती, असं मी आज झालेलो आहे. तर तरी जरी ते 2 कारखाने घेतले असले तरी माझा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दौलतमध्ये जीव अडकलेलाच असणार आहे. आणि त्यात आज जर का मी आमदारकीला इथं उभारतोय तर अर्थातच मला मग त्यावेळी दौलत कारखाना फक्त दौलत कारखाना म्हणून बघून चालणार नाही, किंवा मी त्याचा मालक, मी अथर्वचा मालक म्हणून बघून चालणार नाही, तर मी ह्या पूर्ण विभागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्या उद्देशानं सगळीकडे बघावं लागणार आहे. पण जर का तुम्ही मला आमदार केलात तर मला त्याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागणार, कारण त्यावेळी मी फक्त व्यावसायिक म्हणून बघू शकणार नाही, मी लोकप्रतिनिधी म्हणून बघावं लागणार आहे. आणि त्यावेळी मला तुम्ही लोकांनी काहीही केलात तर ते कुठंतरी माझ्या त्या लोकप्रतिनिधीच्या स्ट्रेचरला कुठंतरी धक्का लागेल, असं होऊ नये बघण्यासाठी मला काही गोष्टी जमत नसल्या तरी करावे लागतील. अर्थातच त्यावेळी जमत नसल्या तरी मला एक वेगळं पाठबळ मिळालेलं असणार आहे, कारण तुम्हाला सांगतो आजच्या घडीला आम्हाला काहीही सरकारकडून पाठबळ मिळत नाही आणि मिळणार पण नाही, कारण आम्ही पण सरकारमध्ये नाही आणि प्रायव्हेट कंपनी आहे. पण आता परवा दिवशी 300 कोटीचं कर्ज वारणा कारखान्याला मंजूर झालं, किंवा आणखीन कुठं काय काय झालं, 350 कोटीचं ते अभिजित पाटलांची सोलापूरचं एक आहे त्यांना मंजूर झालं, असं जवळजवळ 1450 कोटी की खूपच जास्त 3000 की 3500 कोटी एकंदरीत मंजूर केले गेले. जर का आम्ही राजकारणात उतरलो तर आम्हाला पण असे पैसे आणता येतील.
जे आजच्या घडीला 1 रुपया मिळत नाही. आणि जर का असे पैसे आले तर अर्थातच सगळ्यांचंच भलं होणार आहे. आणि नंबर 1 सगळ्यात पहिलं भलं होणार ते कामगारांचं होणार, पाठोपाठ शेतकऱ्यांचं, तोडणी वाहतूकदारांचं. कारण जे पैसे मिळतात ते इथंच वाटायचे आहेत, इथूनच पैसे कमवायचे आहेत, इथंच वाटायचे आहेत. आणि मला जर का मिळणारे आणखीन 4 दरवाजे उघडे झाले तर मला हे सगळं काही चालवणं अतिशय सोपं जाईल. जे आज फक्त मी आणि फक्त माझ्याच स्वबळावर चालवत आहे, त्याला जर का सरकारी सपोर्ट मिळाला तर मला अतिशय सोपं जाईल हे सगळं काही चालवणं. आणि मग सोपं जाईल तुमच्या सर्व मागण्या मान्य करणं. रोजगार मेळावा भरवला होता. तसं बघायला गेलं तर हे लोकप्रतिनिधीचं काम आहे, आमदार लोकांचं काम आहे, हे माझं काम नाही आहे. फक्त त्याचा मागचा उद्देश काय होता की तुम्ही लोकच म्हणा किंवा आणखीन कोणी शेतकरी माझ्या मुलाला नोकरी लागावी. दौलत एकदा चालू झाली की आई अपेक्षा असते, प्रत्येकाची अपेक्षा असते. एका वेळी मी सांगतो, मी सुद्धा आलो होतो दौलतला, आलो नव्हतो आजराला गेलो होतो, मला नोकरी लागावी आजरा कारखान्यात म्हणून. माझं जेव्हा इंजिनिअरिंग कंप्लीट झालं त्यावेळी. तर ती अपेक्षा असते सगळ्यांची. पण आपल्याकडे कामगार भरती उपयुक्त अशी आहे, त्याच्यामध्ये ॲडिशनल कामगार भरती मला सोचवणार नाही, कारण पगार देणं परवडलं पाहिजे. नंबर आकडा मी काही 1000चा 5000 कामगार घेऊ शकतो, पण मला ते राजकीय दृष्ट्या घ्यायचे नाहीत. मला मतदार मिळतात म्हणून घ्यायचे नाहीत, तर त्यांची पोटं सुद्धा भरली पाहिजे, त्यांना वेळेवर पगार सुद्धा गेला पाहिजे, हे सुद्धा बघायचं आहे. तर त्याच्यामुळे मी इथं कामगार अजून ॲड करू शकत नव्हतो, म्हणून मी तो रोजगार मेळावा घेतला आणि 1004 मुलांना ती नोकरी लावली होती. जर का मी आज माझ्याकडे कुठलंही पद नाही सरकारी, तर मी हे एवढं करू शकत असेल. आणि माझ्या काम करण्याची कार्यपद्धती तुम्ही सगळ्यांनी बघितलेलाच आहात, अगदी आलेल्या दिवसापासून ते आजपर्यंत. एकदा एखाद्या कामात झोकून दिलं तर जसं पवारसाहेब बोलले की मी लाकडं सुद्धा टाकतो, मला काय वावगं वाटत नाही. मी शेतात जाऊन गवत सुद्धा कापलेलं आहे, भात कापलेला आहे, मळणी काढलेली आहे, पेसाटी ओढलेली आहे, सगळं काय केलेलं आहे, भांगरलेलं आहे. त्यामुळे मला काय वाटत नाही, आपल्या घरात कुठलंही काम करायला लाज कसली. आणि आज मी हे पण बघतो, ठीक आहे, सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा पण बघत होतो थोडासा सुस्तपणा होता तुमच्यात. कदाचित अगोदर 1400 कामगार होते, त्यामुळे काम एवढं नव्हतं. 9 वर्षाचं थोडंसं घरी राहिल्यामुळे थोडा सुस्तपणा येतो कुणालाही. झोपून उठलो की आपण आळस देतो, तसंही 9 वर्ष झोप झाली होती, त्यामुळे थोडासा आळस अंगात होता. पण त्याच्यानंतर आज जर का मी बघतोय तुमच्याकडे, तर तो आळस कुणाच्यातही राहिलेला दिसत नाही. आणि तेच एक कारण आहे की मी आज जास्त आत फिरत नाही. तुम्ही पूर्वी बघितलं असाल की मी आलं की सारखं राऊंड मारत बसत होतो. त्याच्यावरून कळतं की तुमचं काम व्यवस्थित आहे, मला कशाला जायला पाहिजे. तर ही अशीच शिस्त चालू राहू द्या. आपण अजून बरंच दौलतला वर न्यायचं आहे. आपला हा कामगार बंधूंचा सगळा मेळावा असल्यामुळं मी इतर गोष्टीविषयी जास्त हे करणार नाही. पण मला सुधारणा बऱ्याचशा आमदारकीच्या दृष्टिकोनातून सुधारणा बऱ्याचशा घडवायच्या, इथं खूप स्कोप आहे. त्या सुधारणा अशा आहेत की कदाचित कुणी विचारसुद्धा केलेला नसेल. एक मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छेन की हैदराबाद ते गोवा मार्ग चाललेला आहे आता, एक इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणतात, कदाचित कुणाकुणाच्या तोंडापर्यंत आले, कानापर्यंत आले काय माहिती नाही. तो बेळगावहून चोरला मार्गे जाणार आहे. तो जर का जरासा पुढं आणून आपण पाटणे फाटा किंवा या मार्गे नेला तर जिथं दळणवळणाची उपलब्धता वाढते तिथं भले मोठे उद्योग आपसुकच येतात. ह्याच्यात काहीतरी केलं पाहिजे. अशा गोष्टीमध्ये कारखाना तुम्ही चालवणार, मी सांगतो, मी एकदा आमदार झालो की कारखान्यात तुमचं काय कुठंतरी असं एखादी सभा घेतला तर नमस्कार करायला येईल. त्याच्यानंतर मी कारखाना चालवायला नाही, कारण आता तुम्ही आणि ह्यांनी सगळा चालवलेला आहे तो कारखाना, आता तो चालणार आहे, पुढे पळणार पण आहे. पण मला ह्या गोष्टीमध्ये रस आहे. सगळ्यात पहिलं दळणवळण, नुसते आहे ते रस्ते मोठे करून किंवा साईड पट्ट्या वाढवून दळणवळण वाढत नाही, तर नवीन रस्ते निर्माण केले पाहिजे, नवीन दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या पाहिजे. तर हा ऑलरेडी प्रपोज्ड रस्ता आहे, तो कसा इकडून वळवता येईल त्याच्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असेल. एकदा दळणवळण झालं, आपसुकच इंडस्ट्री आली की मी जे आता आज तुम्हाला ते पुन्हा औरंगाबादहून इंडस्ट्रीवाले आणले होते, तुमच्या मुलांना किंवा पै पाहुणे असतील किंवा ओळख मित्र असतील, गाववाले असतील, त्यांना नोकऱ्या ज्या लागल्या असतील तर त्या नोकऱ्या तुम्हाला इथंच लागतील. पर्यटनासाठी जबरदस्त स्कोप आहे. त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन सांगतो की काही आपल्या तालुक्यात थोड्याशा अशा घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामुळे उद्योजक थोडेसे धास्तावलेले आहेत. उदाहरणार्थ एव्हीएचची घटना. आता एव्हीएचची घटना, एव्हीएच आम्हाला नको होता कारण त्याच्यामध्ये खूप पोल्युशन होत होतं, इथपर्यंत आम्ही अगदी बरोबर आहोत. पण ज्यावेळी त्यामुळे आम्ही घालवला, तो काही चूक केलेली नाही. पण ज्यावेळी उद्योजक एखादा नवीन येणारा बघतो त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर एव्हीएच येतं, अरे मी इथं कुठला तरी उद्योग टाकला आणि ह्याने पळवून लावलं तर.
तर त्याला पळवून लावणार नाहीत, हे कॉन्फिडन्स लोकप्रतिनिधींनी द्यायचं असतं. लोकप्रतिनिधी सांगायचं तुम्ही उद्योग आणा, मी जबाबदारी घेतो. पण त्या गोष्टीची इथं खूप मोठी उणीव आहे. माझ्यासाठी ते खूप सोपं जाणार आहे. त्याच्या मागचं एक कारण की सगळ्यात अगोदर मी उद्योगपती असल्यामुळे माझ्या बड्या उद्योगपतीशी संबंध आहेत. दुसरं, जर का पळवून लावणारेच इथली जर का माणसं होती तर मग मला दौलत कसं चालवू दिला, मला मग दौलत पण चालवू दिला नसता. तर ते तसं नाही, हा डाग पुसून टाकायचा आहे सगळ्यात अगोदर आणि मग मोठे मोठे उद्योग आणायचे. इथं जागा खूप आहे, पाटणे MIDC जागा आहे, अजून चिनोळीला सुद्धा बऱ्याचशा जागा आहेत. आजरा MIDC रिकामी पडले, गडिंग्लज MIDC मध्ये नुसतं बोर्ड लागलेत पण हे नाही आलेले. तर ह्या गोष्टी आल्या पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत मी हळूहळू करणार आहे. पारगड सोडून पारगड आपण एकच नव्हतं, पारगड सोडून मला वाटतं इथं अजून एक 5 जवळपास गड असतील आपल्या ह्याच्यामध्ये. कलानिधी असेल, महिपालगड, बरेचसे गड आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी विचार चंदगडमध्ये फक्त चंदगडचा करत नाही, मी जागतिक विचार करतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल माझं जगामध्ये शुगर एक्सपोर्ट्समध्ये नाव आहे, जगामध्ये. ते सगळं तुम्हाला माहीत आहे. त्यावेळी मी जर का आमदार झालो तर मी जागतिक विचार करणार, मी फक्त चंदगडचा विचार करणार नाही. आणि ज्यावेळी मी जागतिक म्हणतो त्यावेळी हे 4-5 जे गड आहेत ना, हे एक वर्ल्ड हेरिटेज म्हणून एक हे येतं, गड किल्ले संरक्षणासाठी वर्ल्ड, म्हणजे इथलं नव्हे, एक जागतिक स्तरावरचं एक हे आहे. त्याचं जर का हे करून आणलं तर हे गड किल्ले जे आहेत ना, आज कदाचित सगळ्या त्याच्या विटा किंवा दगडं पडत आले असतील. इथं सगळी माणसं कशी बघायला येतील ते बघा, हजारो लाखो माणसं. ह्याच्याकडे कुणाचं लक्ष गेलेलं नाही अजून. त्याच्या पलीकडे जाऊन अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत करण्याजोग्या. एखादं तुमचं टुरिझमचं हे काढलं, विचार केला तर आपले छोटी छोटी हॉटेल्स आहेत तिथं. एखादं मोठं 5 स्टार हॉटेल आणायची ताकद माझी आहे. एक 5 स्टार हॉटेल आलं तर 1000 मुलांना नोकरी लागते इथल्या इथं. आज जर का मुंबई पुण्यामध्ये गेलो, परवा आम्ही गोव्यामध्ये पण गेलो होतो, तिथं पण तुम्हाला सांगतो असाच उत्स्फूर्त सहकार्य मिळालं होतं. फक्त काय, त्याने आमचं काम बघितलंय. आजपर्यंत नेते मंडळी जातात ते मी हे करीन, मी ते करीन सांगायला जातात. त्यावेळी त्यांच्या मागं काय केलेलं बॅकग्राऊंड नसतं. आज मी मागं काय केलेलं आहे ते घेऊन तुमच्या समोर येतोय आणि तेव्हा हे बोलतोय. आणि हे गोव्याला तुम्हाला माहित आहे एक 20 ते 30 वयोगटातली पुष्कळ मुलं कामाला आहेत तिथं. तर 20-1 मुलांची आम्ही प्रिलिमिनरी मिटिंग घ्यायची म्हटली होती आणि पुढचे जाऊन मग ते 500,000 लोकांची घ्यायची म्हटली होती. तर त्या पहिल्याच मिटिंगला 150 पेक्षाही जास्त मुलं आली होती. पहिल्याच मिटिंगला. तिथं आम्हाला ठरवायचं होतं कसं कसं पुढं करायचं. पहिलीच मिटिंग होती. आणि पुढच्या मिटिंगला तर म्हटले ती 6 ते 7,000 मुलं येतील. आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, 6 ते 7,000 गोव्यामध्ये आपल्यापेक्षाही जास्त पाऊस असतो गोव्यामध्ये, तर त्यांना बसवायचं कुठं. तर मग आता आम्हाला विचार करावा लागला की वरचं गोवा म्हणजे साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा, एक म्हापशाकडे एखादी मिटिंग घ्यायची आणि एक तिकडे मडगावकडे एखादी मिटिंग घ्यायची, जेणेकरून 2-3 हजारची डिस्ट्रीब्युटी झाली तर जागा मिळेल. कारण क्लोज जागा लागणार आहे, पावसाळ्यात ओपन जागेमध्ये तिथं मिटिंग घेता येईल. तर असं परवा गोव्यामध्ये गेलो होतो, तेव्हाही अशी अल्प ह्याच्यात घटना घडली आणि लगेचच लोक आमच्याशी जोडली. तसं लोकांचं आमच्याकडून काहीतरी, लोकांना किंवा मुलांना म्हणा, युवा वर्गाला खूप काहीतरी आमच्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत आणि ते पूर्ण करणार असं त्यांना 100% आमच्याकडून खात्री वाटते, कारण आम्ही काहीतरी करून दाखवलेलं आहे. ह्या अशाच बऱ्याचशा गोष्टी मला करायच्या आहेत तुमच्यासाठी, चंदगडसाठी. कारण आज जे करायचं ते मी एक तुमच्यासारखाच गिरणी कामगारांचा मुलगा मी इथपर्यंत आलेलो आहे. सगळं काही सुख भोगलेलं आहे, आजच्या घडीला भोगतोय. आता वाटतंय कुठंतरी काहीतरी जनतेसाठी करावं, कुठंतरी जनसामान्यासाठी करावं. कारण समाजानं जर का मला एवढं दिलेलं आहे तर मी पण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हे माझं कायमचं ब्रीदवाक्य आहे. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलत असतो मला हे करण्यामागं काय स्फूर्ती देतं. तर हे सर्व करण्याची इच्छा मनाशी बाळगून मी तुमच्या समोर येत आहे. मला खात्री आहे तुम्ही मला आता अध्यक्षांनी तर तुम्हाला संबोधलं जाय सगळं सांगितलं आहे. खात्री आपल्या दौलतमध्ये एवढी ताकद आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हटला 700 ते 800 कामगार आहेत, मी 700च पकडतो, तुला कमी नाही, कमी याला. कारण आपले रिटायर्ड पण कामगार आहेत बरेचसे, ते जर काय ॲड केले तर मोठा आकडा जाईल, पण 700च पकडूया. ह्या दौलतमध्ये आताच बोललो त्याप्रमाणे एवढी कॅपॅबिलिटी आहे की ह्या एक रूममध्ये जेवढ्या आज आहेत तेवढी एक आमदार बनवू शकतात. त्यांनी मनात आणलं ना, तुम्ही लोक एक आमदार बनवू शकता. तर मला खात्री आहे
बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहे, पण इतर पटलावर पण बोलण्यासाठी काहीतरी ठेवतो. आणि मला खात्री आहे तुम्ही सर्व आलात, इथून पुढे आपले रिलेशन्स राहतील, चांगलेच राहतील, वाढत जातील. अर्थातच तुमच्या एक एक करून मी सगळ्या मागण्या पूर्ण करणार आहे. तुम्ही बघितलेला आहात, माझा एक स्वभाव आहे की जमलं तर देतो, नसलं तर नाही म्हणून सांगतो. पण आता आमदार केला तर ते नाही म्हणणं मला अवघड जाणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींचं मी भान ठेवलेलं आहे आणि ते ठेवूनच पुढे वाटचाल करणार आहे. पण हे करतेवेळी तुम्हाला दुसऱ्या एका गोष्टीची पण ग्वाही देतो की आता मी उभारलं म्हटल्यावर बऱ्याचशा गोष्टी खोडून काढल्या जात आहेत. आता 2010-11च्या देण्याची गोष्ट चाललेली आहे. मी ह्याच्यापूर्वी पण बऱ्याचदा बोललेलो आहे. तुम्हाला माहीतच आहे की ह्याच्यावर किती ओझं होतं. हे ओझं घेऊन मी सगळं आलेलो आहे. KDCCचा असेल, इतर कामगारांची असतील, तुमची सुद्धा जुनी देणी आहेत, जुन्या लोकांची जुनी देणी आहेत, KDCCचं देणं आहे, इतर सरकारी देणी आहेत, बरीच मोठी देणी आहे. गोतावळा मोठा करून ठेवून गेलेले आहेत. ती माझी जोडणी चांगलीच करून दिलेली आहे आणि ती जोडणी त्याने अशी केलेली आहे की मी कसा पळून जाईल त्याची पूर्ण हे केलेली आहे. पण आता जेव्हा कळायला लागलं की हा पळून जात नाही आहे, उलट इथंच बसायला आलेला आहे, त्यामुळे आता काहीतरी काढलं जात आहे. तर जसं तुम्हाला माहित आहे की जवळपास 90% देणी मी KDCCची दिलेली आहेत. 90%. त्यामुळं अजून 1 वर्ष गेलं की KDCCचा इथं काही संबंध राहणार नाही. बऱ्याचदा बोललं जातं की KDCCनंच कारखान्याचं हे झालं ते झालं, ते जे काय झालं ते जाऊ देत. पण आता KDCCचा संबंधच राहणार नाही तर, कारण KDCCतून मुक्त केलेला असणार आहे कारखाना. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहित आहे जुन्या कामगारांचे काही ह्याच्या रकमा होत्या, आपल्या फरक पगार का कुठला थकीत पगाराच्या होत्या, त्या सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांचं पण आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही देणे आहेत. आपली गव्हर्नमेंटची काही देणी होती ती सुद्धा देणी दिलेली आहेत. कारण ती दिली नाही तर एकदम खूप स्ट्रिक्ट असतं, हे सरळ अकाउंटच सीज करून टाकतात ते लोक. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं आपण सगळे देणं, आज 50% जास्त देणी आपण दिलेल्या आहेत. ते देणी देते वेळा ते देता आपण, तुम्हाला माहित आहे 2019 पासून 2024 पर्यंत आजच्या घडीला 1 रुपया कुणाचं देणं शिल्लक ठेवलेलं नाही आज नसेल आपल्याला. मग त्याच्यामध्ये कामगार वर्ग येऊ देत, तोडणी वाहतूकदार येऊ देत, शेतकरी येऊ देत किंवा आणखीन काय, आपल्या ह्याच्यातलं तर माझ्याकडे बोट दाखवायला कुणाला जागाच नाही. राहिली जी गोष्ट बरीचशी उचलली जाते ती आता ठीक आहे, आता आम्ही थोडंसं जड वाटायला लागलोय म्हटल्यावर काढायला लागलेत. आणि ह्या गोष्टीवर मी बऱ्याचदा बोललेलो आहे. शेतकऱ्यांचे 2010-11चे त्या देण्याविषयी सुद्धा मी सांगितलेलं आहे की एकदा हा KDCCचा मोठा फॅक्टर 10% राहिलेत. हत्ती गेलं शेपूट पण नाही, शेपटीच्या शेवटी जो गोंडा असताना तो राहिलाय म्हटला तरी चालेल, अख्खा शेपूट पण राहिलेलं. ते जर का झालं की इमिजिएटली मी शेतकऱ्यांची देणी सुद्धा द्यायला सुरू करणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही रुजवायच्या आहेत, ही तुमची जबाबदारी आहे सगळ्यांची. शेतकरी बंधू असतील किंवा त्यांच्या मनात हे ॲक्च्युली शेतकऱ्यांना सुद्धा हे माहीत आहे, सगळं कळतंय. पण ही जी लोक आपल्यावर बाण तीर मारतात त्यांना परतून लावायचं सुद्धा तुमचं काम आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जर का मी एवढी देणी दिली असतील तर 100% एकूण एक त्या ह्याच्यामध्ये आलेलं, मग ते तुमचं, मला वाटतं PF सुद्धा आपण सगळा कंप्लीट केलेला आहे. मला एक समजत नाही अजून PF विषयी का कंप्लेंट्स येतात माहित नाही. पैसे तर आम्ही सगळे दिलेले आहेत, आपल्याकडून पैसे द्यायचे काही शिल्लक नाही. आमच्या वेळचे तर सगळे वेळेवरच जातात, पण पूर्वीचे पण आपण काहीतरी भरून तो हे केलेला आहे. तर ही सगळी देणी देणारच. आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा मनामध्ये, तुम्ही शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रॉब्लेम नाही, एकही शेतकरी येत नाही. मला माहित आहे नेत्यांनी पुढे केलेली कोणतरी 4 टाळके येतात आणि हे सगळं चालू करतात. पण ह्या 4 टाळक्यांना आमची 700 टाळके पुढे गेली तर ती दिसणार सुद्धा नाही 4 टाळके कुठे आहेत. असं तुम्ही सामोरं गेलं पाहिजे, हिमतीनं गेलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांना असं जरा धीर धरा म्हणून सांगितलं पाहिजे. त्यांनी धीर धरलेलाच आहे, पण ह्यांना तुम्ही टॅकल केलं पाहिजे की प्रत्येकाचं एकूण 1 रुपया देणं मिळणार आहे. जे आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहे इथूनही पुढे करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे KDCCचं सगळ्यात मोठं आपलं देणं संपत आहे. KDCCचं देणं एकदा संपलं की माझ्याकडे जरा बऱ्यापैकी रक्कम इतर ठिकाणी द्यायला सुद्धा राहणार आहे, किंवा आम्ही जी उपलब्ध करतोय ती तिकडे KDCCला जाण्याऐवजी म्हणजे ती संपली की दुसरीकडे आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. हे होणार, 100% होणार. आणि ह्याची ग्वाही तुम्ही सर्वांना द्यायची आहे. कोण ओरडतात, कोण किती मेसेज फिरवतात,
आणि लोक त्यांना किती सिरियसली घेतात ते आम्हाला माहीत आहे, पण आपलं पण ते कर्तव्य आहे की सगळ्यांना सांगणं की बाबा आमची जशी देणी मिळाली, इतर जशी तुम्हाला माहीत असेल न्यूट्रिएंटच्या काळातली सुद्धा शेतकऱ्यांची देणी आपण दिलेली आहेत. टप्प्याटप्प्यानं आपण चाललेलो आहोत सगळीकडे. ते सगळे टप्पे 100% पार होणार. आता तर खूप जवळ आलेला आहे आणि आमदार झालो तर मला ते टप्पे लईट करून सुद्धा चालणार नाही, ते लवकरच संपवावे लागणार आहे. जसं तुम्हाला म्हटलं तुमचे प्रश्न तसे शेतकऱ्यांचे सुद्धा असतील काय असतील ते सगळे करावे लागणार, लवकरात लवकर निरसन करावे लागणार आहे. तर पुन्हा एकदा असं म्हणजे थोडं भरून आलेलं आहे. असं पूर्वीसुद्धा म्हटलेलं आहे, पण मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जात नाही. पूर्वीसुद्धा अशा बरेच इलेक्शनला उभार लागलं की गाड्या येत होत्या आणि त्या गाड्या बघून वाटत होतं की मी आमदार झालो. पण आता त्या गाड्यांचं वेगळं असतंय. गाड्या भरून येतात पण गाडीतल्याच्या मनात काय असतं हे माहीत नसतंय. पण इथं ती कारण ते वेगळ्या स्तरातून वेगळे लोक आलेले असतात. इथं तर आमची लोक आहेत सगळी. तुम्ही मनापासून काम केलात, तुम्ही मनावर घेतलास तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच ही एवढी हेच माझी प्रचाराची जर का यंत्रणा म्हटली तर ही एवढी यंत्रणा जर का प्रचाराला लागली, इथं मला आज आमदार केला आणि ही दौलतची ताकद आहे. ही पूर्वी कदाचित फक्त राजकारण म्हणून वापरली गेली, तर आज मी राजकारणासाठी नाही तर फ्युचर समाजकारणासाठी मी वापरणार आहे. इथं आता तुमचे बरेच जण रिटायरमेंटला आलेले आहेत, इवन यंग एजमध्ये असतील, 40चे 50चे असतील, तर तुमची मुलं पण आता कामाला वगैरे लागणार आहेत. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करणार तर मी 100% तुम्हाला सांगतो, मी प्रत्येकाचे अश्रू कसे पुसले जातील, अश्रू म्हणण्यापेक्षा मी उलटं म्हणेन की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलवलं जाईल याची 100% खात्री घेईन. उद्योजकता मेळाव्याविषयी मी बोललेलो आहे. मला खरंच तुमच्यासारख्याच्या लोकांच्या मध्ये उद्योजक सुद्धा बनवायचे आहेत. माझ्याकडे तो अनुभव आहे, माझ्याकडे तो दांडगा अनुभव आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 0 पैशापासून आज मी 3 कारखाने, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे एक डायरेक्टर किती हे करत असतो. एक डायरेक्टर जरी झाला कारखान्याचा कोऑपरेटिव्ह 5 वर्षासाठी तो असतो, तरी त्याची किती कॉलर टाईट असते. मग मी काय कॉलरवर कॉलर चढवून फिरवलं पाहिजे. मी एक डायरेक्टर नाही, एक चेअरमन, सगळं मीच, आणि एक नाही 3 कारखान्यांचा मी. पण आम्हाला ते नाही, आम्हाला समाजकारणासाठी इथं उतरायचं आहे. खरं समाजकारणासाठी उतरायचं आहे. कारण तुम्ही बघताय इथं काय मी राजकारणामध्ये येतोय, पैसे कमवायला येत नाही. आज माझा जो धंदा चाललेला आहे, ज्या ह्या व्यक्तींनी बघितलेला आहे, त्याच्यात मला खूप पैसे मिळतात. काही गरज नव्हती की ह्याच्यात सुद्धा उतरायची, कारखानदारीत सुद्धा उतरायची, इतर कारखाने सुद्धा काही गरज नव्हती. आज सुद्धा मी तेवढ्या धंद्यावरच खूप आरामाचं आयुष्य जगू शकतो. पण मी आज जर काही उतरलोय तर माझ्या ह्याच्या मागचा केवळ आणि केवळ समाजकारण. एक छोटीशी घटना सांगतो. आज एक स्तराला गेल्यावर कसं बरं वाटतं. एक छोटीशी घटना परवाच झालेली. एका बाईच्या मुलाला काहीतरी साप चावला होता परवा दिवशी. इथं आली होती बाई, दयानंदना फोन केला. काहीतरी रात्री तर डॉक्टर मिळाला नाही, कुठंतरी दुसरीकडे जायचं होतं. दयानंदना फोन केला, लगेच त्यांनी मला फोन केला, गाडी जरा हवी होती. काय करायची साहेब, गाडी पाहिजे आहे, तिथं जायचं आहे. आता रात्रीच्या वेळेत तुला कुठली गाडी मिळाल. दयानंदना मी म्हटलं अरे विचारतोस कशाला, देऊन टाक गाडी. ह्या गोष्टी विचारायची गरजच नाही, तिथं एकाच आहे. त्यांनी दिली होती, पण एक हे म्हणून कानावर घातलं होतं माझ्या, एक फॉर्मॅलिटी म्हणून. आणि त्याच्यानंतर ती बाई गेली, तिचा उपचार केला, मुलगा व्यवस्थित झाला. आजपर्यंत ती बाई कोण आहे काय आहे मला काहीच माहीत नाही. दुसऱ्या दिवशी आपल्या मीडियानं ते पेपरवर बातमी केल्यावर मला समजलं की अरे हे एवढं मोठं काय प्रकरण होतं मला माहीत नाही. ठीक आहे, पेपरवर गेला. पण कुठंतरी काय बरं वाटतं की त्या बाईला सुद्धा मी कितपत आहे मला माहीत नसेल, मला बाईचं त्या माहीतच नाही, पेपरवरच काय ते वाचलं. त्याने अगोदरचा फोन होता, नुसता असं झालेलं होतं, एवढंच काय. पण कुठंतरी मला त्या बाईचे आशीर्वाद मिळणार, आणि हे आशीर्वाद मी तुम्हा सगळ्यांचे घेण्यासाठी, असेच आशीर्वाद तुम्हा सगळ्यांचे घेण्यासाठी असं काहीतरी चांगलं काहीतरी काम केलं तर नक्कीच तुमचे पण मला सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमच्यासोबत संपूर्ण चंदगड, आजरा, गडिंग्लज तालुक्याचे आशीर्वाद मिळतील. हा दृष्टिकोन मी समोर मनात ठेवून ह्या समाजकारणात उतरलेलो आहे. आता तुम्हाला माहीत असं हे 3 बघितल्यावर गडिंग्लजवाले पण बरेचसे मागं लागलेले आहेत. गडिंग्लज कारखानावाले पण, त्यांना सुद्धा भविष्यात मी कशी मदत केली जाईल, मग त्यांनाच कारखाना एक, अर्थातच माझ्याकडे हा कारखाना चालवला म्हटल्यावर बघतात त्या दृष्टिकोनातून की बाबा तो सुद्धा कारखाना, गडिंग्लज कारखान्यामध्ये सुद्धा भयंकर स्कोप आहे. तुम्ही बघितला असाल जाता येता, अगदी परड्यात ऊस असल्यासारखा सगळीकडे ऊस आहे. आपल्यापेक्षा खूप जवळ त्यांना ऊस आहे. पण
आपल्यासारखीच त्यांची गत झालेली आहे. तर तो पण कारखाना कसा काय चालवता येईल त्याला मी माझा एक्सपर्टाईज देणार आहे. गरज लागल्यास जर का त्यांना गरज वाटली तर बघू, आपण तो सुद्धा घ्यायचा विचार करू आणि व्यवस्थित चालवून द्यायचा विचार करू. पण बघू, ते त्या पुढच्या गोष्टी आहेत. पण हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच की जरी मी 2 विकत घेतले असते तरी मी तो चालवायला घ्यायला तयार आहे, केवळ आणि केवळ तो माझ्या मतदारसंघात येतोय म्हणून. नाहीतर माझी आता चालवायला घेण्याची इच्छा नाही आहे. पण ठीक आहे, काहीतरी केलं पाहिजे सगळ्यांचं भलं, म्हणून तो सुद्धा आम्ही विचार करू. तुम्ही सर्वजण इथं आलात, माझं मनोगत ऐकलं, तुम्ही मला अगदी बिनशर्त पाठिंबा दिलात आणि तुमच्या बोलण्यातून जाणवत होतं की तुमची खूप प्रबळ इच्छा आहे की आपला माणूस, शेवटी किती झालं तरी मी जगाचा माणूस असतो पण घरातल्यांचा तो जास्त जवळचा असतो. माझ्या घरातला माणूस आमदार होतोय म्हटल्यावर तुम्ही त्या पोटतिडकीनं त्या हिरिरीनं कामाला लागाल, हे सगळं हिरिरीनं कराल आणि मला निवडून द्याल याची मला खात्री आहे. आणि ह्या आनंदानं हे सगळं बघतेवेळी थोडंसं माझ्या डोळ्यात अश्रू पण येत आहेत, थोडे ओले पण झाले डोळे, कारण एक मोठा सपोर्ट मला मिळते वेळी दिसत आहे. जो मिळणार होता त्याच्या बाबतीत खात्री होती. आज तुम्ही तो संख्या बघितली की ऊर भरून येतं. या संख्येचं मतामध्ये कसं रूपांतर होईल, बऱ्याच वेळा सभा होतात, सभा मोठ्या होतात, पण मतामध्ये त्याचं रूपांतर होत नाही. ते तसं नाही न होता मतामध्ये कसं रूपांतर होईल हे बघून घ्या आणि हिरिरीनं कामाला लागून आपल्या कारखान्याचं काम चालू ठेवून, असं नाही की ते राजकारण एक वेगळं, कारखाना वेगळा, हे पण चालू राहिलं पाहिजे. हे रोजीरोटी आहे एवढं लक्षात ठेवा. आता ते आला की आज रोटी खाताय ती कदाचित तुम्हाला राजकारणाची जोड मिळाली तर चपाती खायला मिळेल एवढंच आहे. पण असं व्हायला नको की तिकडं पण नाही आणि इकडं पण नाही आणि रोटी होती ती पण गेली. त्यामुळे कारखान्याकडे अजिबात दुर्लक्ष ना तुम्ही करायचं आहे, ना मी करणार आहे, ना माझा अधिकारी वर्ग करणार आहे. तर कारखाना तर चांगला चाललाय, चांगला चालवायचाच आहे, अजून उच्च वेळेला न्यायचा आहे. सोबत तुम्हाला मला आमदार करायचा आहे आणि आमदार झाल्यावर बघा तुम्हाला मागावं लागणार नाही. पवार साहेब, तुम्हाला मागावं लागणार नाही याची मी ग्वाही देतो, कारण मला नाही म्हणता येणार नाही, हे पण तेवढंच खरं आहे. तुम्ही माझे हे 4 शब्द ऐकलात, तुमचा पाठिंबा साठी खूप खूप आभार.